मयत महेश उर्फ प्रकाश राख हा कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील नृसिंह कॉलनीत राहत होता. त्यानं काही दिवसांपूर्वी संशयित आदित्य गवळीची पत्नी कस्तुरी हिला आपल्या घरी आणून ठेवलं होतं. मयत महेश हा संशयित आदित्य गवळी याच्या पत्नीशी विवाह करणार होता. यातूनच आदित्य आणि त्याचा भाऊ सिद्धार्थ गवळी या दोघांचा महेश राख याच्याशी वारंवार वाद होत होता. शुक्रवारी रात्री उशिरा संशयित सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी आणि त्यांच्या 5 सहकाऱ्यांनी मिळून तलवार, एडका, फायटर, लोखंडी गज घेऊन महेश राख याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरांनी सुरुवातीला बियर बाटल्या आणि दगड मारून तोडफोड करत दहशत निर्माण केली. त्यानंतर 6 ते 7 जणांनी मिळून तलवार, एडका, फायटर, काठी आणि लोखंडी पाईपच्या सहाय्यानं महेशला जबर मारहाण करून जागीच ठार केलं. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी गेले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR इथं पाठवला. दरम्यान महेश राख याच्या खून प्रकरणी ओंकार शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळुंखे, मयूर कांबळे, पियुष पाटील, सद्दाम कुंडले यांच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील काही संशयितांची एका स्थानिक नेत्यासोबत डिजिटल पोस्टर गेल्या काही दिवसांपासून झळकत होती. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर ही पोस्टर रातोरात हटवण्यात आली आहेत. या प्रकाराची चर्चा परिसरात रंगली आहे.